सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे. नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली. अगं मी चित्रा बोलतीये. हा चित्रा, बोल ग, काय झालं? असा आवाज का बदललेला वाटतोय तुझा? बोल ना. अगं काय म्हणते, काय झालं? अगं बोल काहीतरी. काय झालं कसं सांगू तुला? अरे असं काय पाहतोयस? आणि मला घरात घेणार नाहीयेस का, की असंच दारात उभं करणार आहेस? नाही चित्रा, तू आणि इथे अशी अचानक? सारंग, अरे चित्राला गेल्या काही दिवसांपासून मिस्ड कॉल्स येत आहेत रे. काय? ते रात्री अपरात्री केव्हा येईल? इतकं डिस्टर्ब झालं ना मी त्यामुळे. बरं रिडायल करते तर कोणी फोनच उचलत नाही. एक काम कर, मला तू नंबर देतो, मी आत्ताच पोलीस कंप्लेंट करतो. छान आहे ना घर? तर खूपच मस्त आहे आपलं घर. एक वेगळी शांतता आहे रे या घरामध्ये. आवडला ना? म्हणजे काय, तुला सांगू, माझं स्वप्न होतं असंच आपलं छान घर असावं, घराच्या मागे पुढे बाग असावी, असा झोपाळा असावा आणि त्या झोपाळ्यावर बसून आपण रोज संध्याकाळी खूप गप्पा माराव्यात. माझं स्वप्न पूर्ण केलंस. अजून कुठे पूर्ण केलंय? म्हणजे तुला झोपाळ्यावर बसायचं आहे ना माझ्यासोबत? चला. चल. हा बरं ऐक ना, आपण लवकरात लवकर सत्यनारायणाची पूजा करूया घरामध्ये. हो हो. माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवेनच मी, म्हणजे विद्याला तर बोलवावंच लागेल. तुझ्याही कोणी मित्रमैत्रिणींना बोलाव, ऑफिसमध्ये कोणी असेल तर बोलाव. शेखरला बोलवलं ना तो धोपटून काढेल मला, पण सगळं आई आल्यानंतर. हो चालेल. अजून एक गोष्ट, 2-3 दिवस झाले तुला विचारेन म्हणते, आपण मोहकच्या टीचरना जाऊन भेटायचं का रे? म्हणजे त्याची काय प्रगती आहे, कुठपर्यंत आलाय तो, विचारायला नको आपल्याला? मला असं वाटतं की भेटण्याआधी त्यांना एक कॉल करून बघूया, ते अवेलेबल आहेत नाही आहेत. ओके, लगेच फोन लावते. हो. हॅलो. मॅडम बोलतायत का? हो. मी मोहकची आई बोलतेय. अच्छा नमस्कार. नमस्कार नमस्कार. म्हणजे मी ह्याच्यासाठी फोन केला, मोहकबद्दल मला विचारायचं जरा, म्हणजे तो कितपत अभ्यास करतोय किंवा त्रास देत नाही आहे ना, याच्याबद्दल फोन केला होता. नेमकं काय जाणून घ्यायचं तुम्हाला? म्हणजे तुमचं सगळं ऐकतोय ना तो, नीट व्यवस्थित वागतोय ना, हे विचारायचं होतं. नाही तसं तो प्रश्न फार विचारतो, पण समाधान झालं की ऐकतो. नाहीतर तो त्याच्या मनाचा राजा असतो. बरं, तुम्हाला कुठे त्याचं वागणं खटकलं किंवा असं काही वाटलं तर नक्की रागवा त्याला, मला काही वाटणार नाही. आमची काहीही तक्रार नाहीये. मोहकच्या बाबांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. मॅडम एक मिनिट, मोहकच्या बाबांना बोलायचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. हो, यापूर्वी आपण भेटलोय. तुम्ही गणपतीत आमच्या घरी आला होतात, पण त्या गडबडीत नीटसं बोलता नाही आलं. हां बोला ना. हो, आम्हाला पॅरेंट्स मीटिंगलाही येता आलं नाही,
थोडा कामामध्ये बिझी होतो ना. यू आर मोस्ट वेलकम मिस्टर सारंग. पुढच्या पॅरेंट्स मीटिंगला उभं येता या, म्हणजे मोहकला पण बरं वाटेल. नक्की येऊ आपण. तुमच्याशी बोलून खूप समाधान वाटलं मला. तुम्ही पॅरेंट्सची दिशाभूल करत नाही आहात. मी तर म्हणतो प्रत्येक टीचरने असंच असायला हवं. थँक्यू मिस्टर सारंग. थँक्यू कशाबद्दल? अहो, माझ्याबद्दल असा विश्वास दाखवल्याबद्दल. तुम्ही पण बेस्ट पॅरेंट्स ठरावं असं मला मनापासून वाटतं. बरं, ठेवू फोन? हो हो चालेल. ओके, बाय. यावेळी नक्की जायचं पॅरेंट्स मीटिंगला. हो हो, खूप पॅरेंट्सच्या मीटिंग्स आपण अटेंडच केल्या नाही आहेत, नाही का? हो ग, आता नक्कीच जाऊ. नक्की जाऊ. नौजवान चल चल रे नौजवान. अरे प्रकाशराव, काय म्हणता? मजेत ना? मजेत मजेत. काय वहिनी वगैरे व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. आज गाडी बंद पडली वाटतं तुमची. नाही नाही नाही, सहज गंमत म्हणून धक्का मारून बघतोय. म्हणजे चालू राहू द्या. धक्का मारण्यापेक्षा पॅन्डल मारलेलं बरं कधीतरी. पॅन्डल मारलेले, सँडल मारलेली बरी यांना. शहाणे, अक्कला शिकवताय. तिथे गाडी धक्का मारून मारून जीव चाललाय माझा. मदत कोणी करणार नाही, अक्कल सगळे बाजळतील. चला प्रकाशराव, चला चला. चल यार धक्का मार, बंद है तेरी गाड़ी, चलते चलते. चल 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 मेरी राम प्यारी, चल 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 मेरी राम प्यारी, रब ने बना दी जोड़ी. हो ना ग मावले सुरू. चलते चलते यूं ही कोई मिले. अरे बाप रे. काय राव, गाडी खराब झाली काय? अरे हो, सुरूच होत नाही बघा. हो, पेट्रोल संपलं असेल. जा ना, आपलं काम करा ना. ज्याचं कलावा बरं ते म्हणतो आपलंच खरं. जा बाबा. अगं सुरू हो ना माझे आहे. आहे कोणाचं नाव घेतोय? जी सर्वात आधी सोडून गेली तिचं नाव घेतल्याने सुरू होणार आहे का? ऊन सावली ज्याचं कलावा बरं ते म्हणतो आपलंच खरं. जा बाबा. अगं सुरू हो ना माझे आहे. आहे कोणाचं नाव घेतोय? जी सर्वात आधी सोडून गेली तिचं नाव घेतल्याने सुरू होणार आहे का? काय प्रकाशराव, काय चाललंय? कधी चालणार तुमच्या आयुष्याची गाडी सुरळीत? काही खरं नाही हो, काही खरं नाही. ही गाडी सुरू होत नाही, आयुष्याची गाडी नीट चालत नाही. कसं व्हायचं बघा जरा, बघा. बरोबरीचे मित्र, क्लासमेट, सिनियर ज्युनियर्स कुठे आहेत? सगळे सगळे सेटल आहेत. लग्न झालीत, मुलं बाळं, आयुष्यात वेल सेटल्ड आहेत सगळे. आणि तुम्ही वय वाढवताय बसल्या बसल्या. वय वाढत चाललं, पण बाबांना काही काळजीच नाही. अरे आयुष्यात कधी नव्हे तो एक चांगला निर्णय घेतला, फक्त एक.
चैत्रालीशी लग्न करायचं आणि आयुष्य सुखात कंठायचं. वाटलं होतं आता सगळं सुरळीत होईल, पण कसं काय हो. बाबा जाऊन बसले तिकडे तीर्थयात्रेला आणि चैत्राली ही गेली निघून कॉलेजच्या ट्रिपला आणि न सांगता. असं असतं का कधी? नाही, तुम्हाला कळायला पाहिजे होतं प्रकाशराव. अहो, लहानपणी आई तुम्हाला सोडून गेली ना, तेव्हाच तुम्हाला कळायला पाहिजे होतं. आता तुम्ही आयुष्यभर प्रेमाला पारखे. खरंच आपण ठरवतो तसं कधी काही होतच नाही, सगळं उलटच होतं, उलट. खरंच आयुष्यभर ही प्रेमाची उंचावली अशीच खेळत राहणार आहे का माझ्याशी? अशी छळत राहील मला? नाही, नो प्रकाशराव, नो. हिम्मत हारायची नाही. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. काहीतरी करायलाच हवं. येस, मे बी आतूशी बोलून काय होईल? आतू 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 अरे वा, आतूचं नाव घेतलं आणि ही गाडी सुरू झाली. प्रकाशराव, आता आतूला भेटलात की आयुष्याची गाडी पण सुरळीत चालणार. भरधाव भर वेगात. आतू, हा मी आलो. आय एम कमिंग आतू. अरे बापरे, माझ्या सिरियलची वेळ झाली, वेळ झाली. चला, रिमोट 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 कुठे? रिमोट कुठे गेला? आधीच एक तर इतका उशीर झालाय. नक्की नक्की ह्यांनीच रिमोट लपवून ठेवला असेल. माझ्या टीव्ही बघणार काय यांची दुश्मनी आहे. शेखर, विद्या, अरे पुढे रिमोट. हे बाहेर नाही येणार. आईला टीव्ही बघायचा आहे ना, कशाला कोण बाहेर येईल? रिमोट कुठे? एक तर ह्या सिरियलला रिपीट टेलिकास्टिंग नाहीये. अरे कुणीतरी या रे, जरा सांगा मला रिमोट कुठे ठेवलाय. माल करतात बाबा ही माणसं. हा, वाटलंच मला, वाटलंच इथे लपवून ठेवला असेल. नक्कीच काहीतरी ह्यांनीच केलेलं असणार आहे. धड एक. काय झालं ग? अरे काय काय, माझ्या आवडीची सिरियल, हा, त्याला रिपीट टेलिकास्टिंग नाही. आणि तुझ्या मामा माझे टीव्ही बघण्यावर त्यांचं इतकं हे आहे ना, रिमोट लपवून ठेवला. रिमोट सापडला तर ते टीव्हीच लागत नाही. काय करावं या काय रे, खूप दिवसांनी आलास आज? हा, काय वेळ मिळत नाहीये की काय? नाही. का रागावलायस आमच्यावर? अगं तू कसं बोलतेस तू? मी कशाला रागवणार आहे? आणि कारण काय माझ्याकडे रागवण्याचं? आणि आणि भेटायचं म्हटलं तर शेखरला रोज भेटतोच ना कामानिमित्ताने. अच्छा, म्हणजे कामाशिवाय नातेवाईकांना भेटायचा नाही असा काही नियम आहे? हा, अरे गधड्य, जरा कामाशिवाय ही भेटावं, यावं, बसावं, बोलावं. काय आहे, या सगळ्यामुळे ना नात्याची वेण कशी घट्ट होते. याच गोष्टीमुळे आय लव्ह यू आतू. बस गधड्या, बस. बोल. ते सर्व मान्य आहे का आत्या मला, पण मधल्या काळात बाबांच्या हातून जे काही घडलं त्याच्यामुळे मलाच अपराधीपणाचा बोध व्हायला लागला. बस गधड्या, बस. बोल. ते सर्व मान्य आहे का आत्या मला, पण मधल्या काळात बाबांच्या हातून जे काही घडलं त्याच्यामुळे मलाच अपराधीपणाचा बोध व्हायला लागला. इथे यायचं जरी म्हटलं ना तरी मनावर एक प्रकारचं दडपण येतं. असं वाटतं मनाचं ओझं आहे. वेडा आहेस का तू? अरे, वडिलांच्या चुकीची शिक्षा कोणी मुलांना देतं का? नाही गा तू,
अशा चुकांना क्षमा करायला तुमच्यासारखं मोठं मनच असायला लागतं. हल्ली नाही करत ग कोणी असं. आणि आणि किती झालं तरी शेवटी मी त्यांचाच मुलगा आहे ग. पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलतोयस? हे बघ, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, कळलं? आणि प्रकाश, काही झालं तरी आपल्या रक्ताचं नातं आहे. अरे हो, शेखर सांगत होता मला, तू खूप कष्टाळू आहेस म्हणे, मन लावून सगळी कामं करतोस, त्याला तुझी खूप मदत होते. तसं नाही आहे ग. खरं सांगायचं तर शेखर स्वतःच खूप सुस्वभावी आहे. आणि माझं म्हणशील तर नेमून दिलेलं काम इमानीद्वारे पार पाडायचं एवढाच माझा प्रयत्न असतो. तेवढंच वडिलांच्या हातून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त केल्याचं समाधान. प्रकाश, बरं ते जाऊ दे, आहे कुठे तुझा बाबा? किती दिवस झाले दर्शन नाही आम्हाला. आणि आता दर्शन होईल असंही वाटत नाही मला. अगं ते स्वतःच गेले देवदर्शनाला, म्हणे 4 धाम एकत्र करूनच येतो. काय सांगतोयस काय तू? होय. अरे आम्हाला कळवायचं नाही का? काय कळवणार? हा, हे कळवणार तुम्हाला की मला माझ्या कर्माचा आता पश्चाताप होतोय, मी प्रायश्चित्त करायला चाललोय म्हणून? अरे पण निदान मला तरी सांगायचं ना. नाही, तशी सक्त ताकीदच होती त्यांची. म्हणाले परत मला या सगळ्यात पडायचंच नाही आता. म्हणजे परत यायचा विचार नाही की काय याचा? सध्या तरी तसं काही लक्षण दिसत नाहीये. नागपुरातल्या कुठल्या तरी एक आश्रमात उरलेलं आयुष्य सेवकरी म्हणून काढणार असं म्हणाले. अरे राम, वेड लागले की काय रे ह्याला? हा, एक काम कर, मला त्याचा नंबर दे. नाही असं कर ना, तूच त्याचा फोन लावून दे मला, मीच त्याच्याशी बोलते. त्याला गुड न्यूज द्यायची एक. या तू गुड न्यूज कसली ग? माझ्या भावाला द्यायची आधी, तुला नंतर सांगेन. चल चल चल, लवकर फोन लावून दे. अगं त्याचा काहीही उपयोग होणार नाही. संपर्क तोडलाय त्यांनी, मोबाईल सोबत नेलेला नाही, फोन करत नाहीत. तुझा संसार सुखाचा कर, माझी वाट बघू नको, माझी काळजी करू नकोस. जगदंबेची इच्छा, दुसरं काय. चला, पण हे सगळं केल्याने तरी त्याला मनशांती मिळावी आणि त्याच्या मनावरचं ओझं दूर व्हावं, बस. अरे बापरे, पण तुझं येण्याचं प्रयोजन काय? अगं हा, ही फाईल द्यायची होती शेखरला, देशील प्लीज? मी का देऊ? अगं मी का देऊ? तू स्वतः शेखरला फाईल दे. अरे गधड्या, इतक्या दिवसांनी आलास, आता जेवल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. बरं बाबा. बस पाठवते शेखरला. हो. तू रिमोट बघ, तुझ्यामुळे माझी सिरियल गेली. हा, गप्पा. टीव्ही लागतच नव्हता ना, जाऊ दे. रिमोट आत नेऊन ठेवते कपाटात. कपाटात? मला नाही ना बघू दिलं, शोधू द्या सगळ्यांना. आय लव्ह यू आतू. गंमतच आहे आतू म्हणजे. काय प्रकाश शेठ, शेखर हाय. आज कसं काय येणं केलं आमच्याकडे? काही नाही, ही फाईल द्यायची होती. नवीन मशीन्स आल्यात ना, त्याचे डिटेल्स आहेत. चला, या फाईलच्या निमित्तानं का ना, पण तुमचे पाय लागले आमच्या घराला. नाही नाही, बाबा तीर्थयात्रेला निघाले होते ना, त्यांची तयारी करत होतो म्हणून जरा वेळ झाला. कसं आहे मामा? हा, बाबा काय मस्त आहेत. कालच फोन आलेला काशीहून, खुश होते एकदम. तुमच्या सगळ्यांची चौकशी करत होते. मग आम्हाला का नाही फोन करत? मधल्या काळात त्यांच्या हातून जे काही घडलं त्याच्यामुळे ते खरंच शर्मिंदे आहेत. मी केला प्रयत्न समजावण्याचा, पण नाही. ते म्हणाले मला आता परत संसारातच पडायचं नाहीये, जातो मी. पुढच्या वेळेस फोन आला की सांग, मी फोन करायला सांगितलंय. मला सगळ्यांनाच त्याची खूप आठवण येते. नक्की सांगतो. ही फाईल येतो मी. थांब रे प्रकाश, जरा चहा पिऊया. बस बस रे.
चहाचं ठीक आहे रे, पण मला सांग पेढे कधी देणार आहेस? कसले पेढे? अरे वा, बारशाचे पेढे. कोणाच्या वारशाचे? तुझ्या छोट्या आरशाचे. आणत्या चहा. हो का? नाही तर मावशी मावशी चहा घ्या, मला पाणी फुले वाहा. मिळणार बरं का चहा आता मला. कुणी आहे का घरात? कुणी आहे का? कुणीच कसं दिसत नाहीये. विहीणबाई, पेढे वाटा पेढे. पेढे? कशाबद्दल? अहो गुड न्यूज आहे, गुड न्यूज.